आज आपण दिवाळीच्या पदार्थामधील सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजेच अनारसा तर तो बघणार आहोत। तर या पदार्थासाठी आपल्याला 5 ते 6 दिवस आधी पूर्वतयारी करावी लागते आणि अचूक प्रमाणासहित मी तुम्हाला येथे हे अनारसाचे पीठ कसे बनवायचे, तर गुळाचे आणि साखरेचे हे दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला इथे अनारसे दाखवलेले आहेत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणामध्ये अचूक प्रमाणात जर ही रेसिपी बनवली तर तुमचे सुद्धा अनारसे हे बिघडणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत आणि जाळीदार असे तयार होतील। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी येथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत 3 वाट्या आणि ते मी स्वच्छ गाळून घेतलेले आहेत। तर तुम्ही रेशनच्या तांदळाऐवजी कोणताही जुना तांदूळ जो असेल तो येथे टाकू शकता, किंवा तुम्हाला जर सुवासिक तांदूळ हवा असेल, इंद्रायणी वगैरे किंवा कोलम जिरा राईस जो हवा असेल तुम्ही तो येथे टाकू शकताय। तर मी येथे हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यात मी पुन्हा पाणी टाकलेले आहे आणि आपल्याला हे झाकण ठेवून आपल्याला रात्रभर भिजवायचे आहे। तर हे तांदूळ आता आपल्याला 3 दिवस आणि 3 रात्री इतके हे भिजवून घ्यायचे आहेत आणि रोज आपल्याला याचे हे पाणी बदलत राहायचे आहे। तर याचे कारण म्हणजे आपण जेव्हा 3 दिवस हे तांदूळ भिजवतो तर त्यात हा आंबूसपणा येऊ शकतो, म्हणून आपण हे पाणी रोज असे हे बदलत राहायचे आहे। तर 4थ्या दिवशी मी येथे हे पाणी सर्व पुन्हा हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये हे सर्व पाणी काढून घेत आहे। तर येथे मी काही खडे वगैरे नको राहायला म्हणून हे सर्व तांदूळ येथे रोळून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी हे सर्व तांदूळ पाण्यातून काढून घेतले आणि एका चाळणीत मी निथळण्यासाठी ठेवलेले आहेत। तर येथे आपल्याला 10 ते 15 मिनिटे हे तांदूळ असेच आपल्याला निथळण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला एका कापडावर हे तांदूळ घरातच आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे। तर हे तांदूळ सुकवताना आपल्याला जास्तही सुकवायचे नाही आहेत, तर अगदी हाताला थोडेसे आपल्याला दमट म्हणजे थोडासा ओलसरपणा हाताला लागेल असे हे तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला हे उन्हात अजिबात वाळवायचे नाहीत, फक्त 10 ते 15 मिनिटे फॅन खाली आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहेत। जरी फॅन नाही लावला तरी चालेल, तर आपण हे फक्त सावलीत हे तांदूळ असे हे वाळवून घ्यायचे आहे। तर तुम्ही येथे बघू शकता आपले तांदूळ मस्तपैकी येथे दमट असे हे थोडेसे हाताला थंड लागत आहेत असे हे वाळवून झालेले आहेत आणि मी दाबून बघितले तर त्याचे पीठ देखील होत आहे। तर येथे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातच हे एकदम बारीक असे हे दळून घेणार आहोत। तर मी येथे हे थोडे थोडे करून तांदूळ दळून घेणार आहे। तर मिक्सरचे भांडे आपल्याला छोटेच वापरायचे आहे, कारण छोट्या भांड्यामध्ये तांदूळ हे लवकर बारीक होतात म्हणून। तर सगळ्यात आधी मी येथे साखरेची पिठी दळून घेतलेली होती आणि त्यानंतर येथे मी तांदूळ हे दळून घेत आहे। तर मी येथे हे तांदूळ एकदम बारीक दळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी येथे एकदम बारीक चाळणी घेतलेली आहे। तर काही जण याला सोजीची चाळणी म्हणतात, तर एकदम मैद्याची चाळणी असते ना, तर ती घेतलेली आहे मी येथे आणि त्या चाळणीने मी येथे हे जे तांदळाचे पीठ आहे ते पूर्ण गाळून घेणार आहे। तर जे आपले वरती जे रव्यासारखे आपले जे कण उरतात ते सुद्धा पुन्हा मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे आणि सर्व तांदूळ मी अशा प्रकारे हे पूर्णपणे तांदळाची पिठी ही करून घेणार आहे। तर येथे मी सर्व हे जे तांदूळ आहेत ते दळून घेत आहे। तर तुम्ही येथे बघू शकताय मस्त एकदम बारीक अशी ही पिठी आपली तयार झालेली आहे। तर बरेच जण काय करतात, हे जे तांदूळ आहेत पिठी आहे ती साडीने किंवा एखाद्या एकदम बारीक कापडाने हे गाळून घेतात। तर ते साडीने न गाळता आपण जर या बारीक चाळणीने जरी गाळले तरी सुद्धा चालणार आहे। तर इथे आता आपण ही जी तांदळाची पिठी आहे ती पूर्णपणे तयार करून घेतलेली आहे आणि मी ही जे पिठी आहे ती पुन्हा एकदा चाळणीने गाळून घेतली होती, म्हणजे 2 वेळा मी चाळणीने ही गाळून घेतलेली आहे। आणि येथे आता आपण गुळाचे आणि साखरेचे हे दोन्ही प्रकारचे अनारसे बघणार आहोत। तर मी तुम्हाला आधी साखरेचे प्रमाण सांगणार आहे। तर मी येथे हे तांदळाची जी पिठी आहे ती आपण येथे 3 वाटी इतकी ही तांदळाची पिठी मोजून घेणार आहोत। तर येथे मी 3 वाटी पिठीसाठी 1 वाटी इतकी ही पिठी साखर टाकलेली आहे आणि तुम्हाला जर गोड अनारसे आवडत असतील तर तुम्ही थोडेसे साखरेचे प्रमाण वाढवू शकतात,
परंतु हे प्रमाण आपले योग्य आहे, कारण आपले जर प्रमाण योग्य असले तर आपले अनारसे हे छान खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात, तसेच ते तेलात विरघळतही नाही. म्हणूनच तुम्ही 1 वाटी किंवा सव्वा वाटी इतके हे पीठ वापरू शकता, पिठी साखर वापरू शकताय. तर मी येथे ही 1 वाटी आणि थोडेसे वरती होते थोडेसे पिठी साखर मिक्सरमध्ये दळताना आपल्याला अंदाज समजत नाही, म्हणून मग ती मी जी थोडीशी अजून होती ती सुद्धा यात, म्हणजे पाव वाटी असेल तर ती सुद्धा यात ॲड केलेली आहे. तर तुम्ही येथे 1 ते 1.5 वाटी इतकी, म्हणजे 3 वाटी तांदळाच्या पिठीसाठी 1.5 वाटी इतके हे साखरेचे प्रमाण घेऊ शकताय, परंतु 1 वाटी वापरले तरी सुद्धा चालणार आहे. तर तुमच्या गोड आवडीनुसार आहे ते. तर येथे आपला हा गोळा असा हातात गोळा झाला पाहिजे. तर आपले तांदळाची जी पिठी असते ती सुद्धा थोडीशी ओलसर असते, त्यामुळे हा गोळा सहजच बनतो. तर ही जी पिठी साखर आहे ती आपल्याला पूर्णपणे अशी ही मिक्स करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर ही हाताने अशी मिक्स होत नसेल तर ती तुम्ही पुन्हा एकदा गाळणीने गाळून घ्यायची आहे, म्हणजे तांदूळ आणि जी साखरेची पिठी आहे ती पुन्हा एकत्र ही एकजीव होईल. तर ही पूर्ण मी हातानेच मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता याचे हे एकसारखे असे हे गोळे बनवून घेत आहे. गोळे आपल्याला छोटे मोठे कसेही बनवायचे आहेत, तर त्यात काय आपल्याला असे काही नाही की आकारच आला पाहिजे. तर मी हे जे आहे तर हे सर्व असे हे गोळे बनवून घेत आहे. तर मी येथे हे साखरेचे इथे 5 गोळे बनवून घेतलेले आहेत. तर येथे आता आपण जे गुळाचे अनारसेसाठी पीठ बनवणार आहोत ते बघत आहोत. तर येथे आपले जेवढे पीठ उरलेले आहे तर मी त्या वाटीचा अंदाज घेऊन तुम्हाला दाखवत आहे. तर येथे आता आपण हे 2 वाटी इतके हे आपले जे पीठ आहे ते भरलेले आहे. तांदळाचे पीठ आपले येथे बघा 2 वाटी इतके हे भरलेले आहे. तर 2 वाटी पिठासाठी मी येथे अर्धी वाटी इतका हा गूळ घेतलेला आहे. म्हणजे गुळाचे सुद्धा मी तुम्हाला इथे प्रमाण सांगते. तर जर तुम्ही 3 वाटी तांदळाची पिठी घेतली तर त्यासाठी तुम्हाला 1 वाटी इतका हा गूळ वापरायचा आहे. आणि येथे 2 वाटी इतकी ही पिठी उरलेली होती तांदळाची, म्हणून मी येथे अर्धी वाटी इतका हा गूळ वापरलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे गुळाचे सुद्धा गोडसाठी हे प्रमाण वापरू शकताय. तर येथे आता आपण हे पूर्ण गूळ जो आहे तो हाताने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्या पिठाचा जो गोळा व्यवस्थित बनण्यासाठी आणि गूळ पूर्णपणे एकजीव होण्यासाठी आपण येथे हे मिक्सरच्या भांड्यात हे जे मिश्रण आहे ते दळून घेणार आहोत. थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर आपले जे पीठ आहे ते एकजीव होते. गूळ आणि जे तांदळाची पिठी असते ती छानपैकी अशी मिक्स होते आणि थोडासा असा ओलसरसारखा असा हा गोळा तयार होतो. म्हणून आपण हे थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर येथे मी हे सगळे जे एकजीव मिश्रण होते ते सगळे मी येथे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलेले आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपले पीठ हे छानपैकी असे गोळा होत आहे आणि असा ओलसरपणासुद्धा जाणवत आहे. तर पुन्हा याचेसुद्धा आता आपल्याला साखरेचे जसे आपण गोळे बनवले होते तसेच याचेसुद्धा आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर हे याचे 2च गोळे बनवून झालेले आहेत. तर मी येथे थोडेसे मोठेच बनवलेले आहेत आणि याचे मिश्रण थोडे कमी असल्या कारणाने आपण येथे हे 2च गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपले येथे साखर आणि गुळाचे जे मिश्रण आहे, म्हणजे साखरेचे अनारस्यांसाठी आणि गुळाच्या अनारस्यांसाठी आपण हे दोन्ही प्रकारचे गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवून घेणार आहोत. तर मी येथे गुळाचे वेगळ्या डब्यात आणि साखरेचे हे वेगळ्या डब्यात ठेवत आहे. तर आता आपण हे 2 ते 3 दिवसासाठी असेच झाकून ठेवणार आहोत. तर जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याचे दुसऱ्या दिवशी सुद्धा अनारसे बनवू शकतात, परंतु आपण जेवढे दिवस जास्त पीठ ठेवले तेवढे आपल्या अनारस्याला जाळी ही खूप छान पडते. तर येथे मी 3 दिवसानंतर अनारसे बनवायला घेत आहे. तर येथे आपण गूळ आणि साखरेचे दोन्ही अनारसे बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी येथे तुम्हाला आधी साखरेचे अनारसे बनवून दाखवत आहे. तर साखरेचे अनारसे बनवण्यासाठी मी येथे एक गोळा घेतलेला आहे त्यातला, आणि जो गोळा आहे तो आपण हाताने पुन्हा फोडून घेतलेला आहे आणि हे सर्व पीठ हे पूर्णपणे हे मोकळे केलेले आहे.
तर येथे आता आपल्याला थोडीशी दुधाची गरज लागणार आहे, कारण आपले जे पीठ आहे ते खूपच कोरडे आहे, म्हणजे आपला जे अनारसे आहे ते येथे गोळा बनू शकत नाही म्हणून. तर मी येथे 1 चमचा इतके हे दूध टाकलेले. दूध वापरताना आपल्याला नेमकेच हळूहळूच वापरायचे आहे, कारण यात 1 चमचा जरी आपण दूध टाकले ना तर ते साखर असते त्यात, म्हणून त्याचे लगेच पाणी सुटते. म्हणूनच आपण येथे हळूहळू हे दूध टाकायचे आहे. तर मी येथे पुन्हा अजून 1 चमचा ॲड केलेला आहे. तर असे मी 2 ते 2.5 चमचे दुधाचा वापर केलेला आहे. आणि आता आपले इथे अनारसेचे पीठ भिजवून झालेले आहे. आता आपण येथे अनारसे बनवून घेणार आहोत. अनारसे बनवताना आपण थोडेसे हे जाडसरच ठेवायचे आहेत. जर जास्त बारीक केले तर ते तेलात विरघळू शकतात. येथे हातावर मी एक छोटासा गोळा घेऊन त्याची लाटी करून घेतलेली आहे आणि त्या हातावर आपल्याला थोडेसे थापून घ्यायचे आहे. आणि येथे मी एका बाजूला खसखस घेतलेली आहे आणि ती मी येथे ताटावर थोडीशी पसरवून घेतलेली आहे. तर येथे आता आपले एका बाजूला तेलसुद्धा ठेवलेले आहे. कढई गरम झालेली आहे आणि तेलसुद्धा तापलेले आहे. तर आपल्याला हे कमी गॅसमध्येच तळायचे आहेत अनारसे. तर इथे मी तेल तापवून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे, कमी ठेवलेली आहे. आणि आता आपण हे जे अनारसे आहेत ते असे हातावर थोडेसे थापून नंतर थोडेसे या खसखसवर ठेवून आपल्याला हे थोडेसे अजून ताटावरच असे गोल गोल फिरवत हे थापून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण येथे हे तेलात आपली जी खसखसची बाजू असते ती वरती सोडायची आहे, वरती ठेवायची आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे असे परतून घ्यायचे आहे. तर आपण अनारसे परतत असताना ते थोडेसे 2 मिनिटे झाल्यानंतर आपण झाऱ्याने यावर तेल असे हे वरती टाकत जायचे आहे, म्हणजे आपल्या अनारसाला छानपैकी अशी ही जाळीसुद्धा पडते आणि ते खुसखुशीत असे होतात आणि आतमध्ये पर्यंत ते छानपैकी असे हे तळले जातात. तर येथे आता आपण एकदम कमी गॅसमध्येच हे अनारसे पूर्णपणे तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या अनारसाला खूपच छान अशी ही जाळी दिसत आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे आपले अनारसे झालेले आहे. तुम्ही एकदम बघू शकताय कलरसुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे. तर येथे आपल्याला आपण जेव्हा हे गरम गरम अनारसे करतो तेव्हा आपल्याला ते थोडेसे नरम वाटतात, परंतु ते थोडे थंड झाले की ते एकदम खुसखुशीत असे हे अनारसे तयार होतात. तर अशा पद्धतीने मी येथे हे सर्व एक एक करून हे सर्व अनारसे बनवून घेत आहे. तर आपण एका वेळेस 2 ते 3 अनारसेसुद्धा बनवून घेऊ शकतो, परंतु जास्त अनारसे आपण तेलात टाकायचे नाहीत. जर आपण जास्त अनारसे टाकले तर ते तेल थंड होऊन आपले अनारसे विरघळण्याची शक्यता असते. म्हणून आपण शक्यतोवर 2-2च तळायचे. 3सुद्धा तळले तरी आपले तेल हे थंड होते, म्हणून आपण ते थोडासा वेळ लागला तरी चालेल, परंतु थोडेसे हळूहळू असे हे अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे सर्व साखरेचे जे अनारसे आहेत ते बनवून घेत आहे आणि तुम्हाला मी 2-3 अनारसे इथे दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा मोठा वाटेल, परंतु मी तुम्हाला एकदम डीपमध्ये म्हणजेच एकदम सविस्तर व्हिडिओ दाखवत आहे, म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा होईल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला याच्यापुढे गुळाचे सुद्धा अनारसे कसे बनवणार आहे आणि ते कसे होणार ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले जे साखरेचे अनारसे होते ते मी येथे सर्व बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक अनारस्याला आपली ही छानपैकी अशी ही जाळी दिसत आहे. तर अगदी खुसखुशीत असे आपले हे छानपैकी अनारसे तयार झालेले आहेत. तर आता इथे आपण गुळाचे सुद्धा अनारसे बनवून घेणार आहोत. तर मी येथे गुळाचा सुद्धा हा एक गोळा घेतलेला आहे आणि तो सुद्धा इथे आता आपण बारीक मोकळा करून घेणार आहोत. तर गुळामध्ये आपल्याला जास्त दूध घालण्याची शक्यता नाही आहे, कारण आपण ते थोडेसे मिक्सरमध्ये दळून घेतल्यामुळे आपले मिश्रण आहे ते छानपैकी असे ओलसर थोडेसे तयार झालेले होते. म्हणजेच ते बघा तुम्ही जर असे हे गोळा बनवून बघितला हातावर तर होऊ शकतो, परंतु थोडंसं मला दुधाची गरज वाटली म्हणून मी यात फक्त अर्धा चमचा इतके हे दूध टाकलेले आहे आणि हा गोळा जो आहे तो बनवून घेतलेला आहे. येथे आता आपण छोटासा एक गोळा घेऊन आपण अनारसा बनवून बघायचा आहे की तो बनतो की नाही, म्हणजेच आपले मिश्रण हे योग्य झालेले आहे. तर येथे मी हा पूर्ण गोळा भिजवून घेतलेला आहे आणि पुन्हा आता गॅस चालू केलेला आहे
आणि पुन्हा आपण जसे साखरेचे अनारसे बनवले होते त्याचप्रमाणे आपण हे गुळाचे सुद्धा बनवून घेणार आहोत. तर मी येथे थोडासा छोटासा हातावर एक गोळा घेऊन त्याची लाटी बनवून घेतलेली आहे आणि थोडेसे हातावर हे फिरवून घेतलेले आहे. त्यानंतर ताटात आपण ही जी खसखस घेतलेली होती तर त्यात आपण हा जो अनारसा आहे तो आपल्याला गोल गोल फिरवून असा थापून घ्यायचा आहे. यामुळे आपला जो अनारसा आहे तो ताटालाही चिटकत नाही आणि छानपैकी असा हा गोल गोल असा मोकळा तयार होतो. तर इथे आपल्याला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला कमी गॅसमध्येच हे सुद्धा अनारसे तळून घ्यायचे आहेत. तर येथे मी तो गुळाचा जो अनारसा बनवलेला होता तो सुद्धा यात टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वरून तेल टाकत राहायचे आहे. म्हणजेच आपले जे अनारसे आहे ते छानपैकी फुगतातही आणि त्याला जाळीसुद्धा छान अशी तयार होते. तर मी येथे एक अनारसा आपला थोडासा अर्धा निम्मी तळून झालेला होता. त्यानंतर दुसरासुद्धा अनारसा टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही येथे बघू शकताय आपल्या गुळाच्या अनारशाला सुद्धा साखरेला जशी जाळी पडलेली होती साखरेच्या अनारशाला तशीच याला सुद्धा पडलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व गुळाचे सुद्धा अनारसे त्याच पद्धतीने हे बनवून घेणार आहोत. तर अनारसे बनवायला एकदम सोपे आहेत, परंतु त्यामागची जी मेहनत आहे ना ती खूपच आहे आणि एवढी मेहनत केल्यानंतर सुद्धा जर आपले अनारसे जर बिघडले तर मग आपले हे जे कष्ट असतात तर ते वाया जातात आणि आपले सुद्धा मन दुखावले जाते. परंतु तुम्ही जर या पद्धतीने हे अनारसे बनवलेत तर तुमचे सुद्धा अनारसे बिघडणार नाहीत आणि अगदी नवशिके सुद्धा हे अचूक प्रमाणात सहित हे अनारसे खुसखुशीत आणि जाळीदार बनवू शकतील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हे साखरेचे आणि गुळाचे हे अनारसे कसे वाटले हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला एकदा या पद्धतीने अनारसेंची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे सुद्धा अनारसे कसे झाले हे मला कमेंट्सद्वारे एकदा नक्कीच कळवा. तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.